यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमधून एक गंभीर आणि वादग्रस्त प्रकार समोर आला। उमरखेड नगर परिषदेच्या अब्दुल गफूर शाह उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात देशविरोधी पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांकडून नृत्य आणि गायन करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। हा कार्यक्रम 26 जानेवारी निमित्त आयोजित करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष सादरीकरण 31 जानेवारी रोजी झाल्याचे सांगण्यात येते। या कार्यक्रमात ए मर्द ए मुजाहिद तेरी यलगार कहा है हे भारतामध्ये प्रतिबंधित असलेले पाकिस्तानी गीत वाजवण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला। या प्रकरणावर भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेत संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा प्रशासनावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर यांनी सांगितले की हे गाणे 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानकडून सैनिकांना चिथावणी देण्यासाठी वापरण्यात आले होते आणि आजही पाकिस्तानमध्ये लष्करी कार्यक्रमांमध्ये गायले जाते। निरागस विद्यार्थ्यांकडून अशा स्वरूपाचे देशविरोधी गीत सादर करून घेणे हे भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात भावना निर्माण करणारे असून संविधानाच्या अनुच्छेद 28च्या विरोधात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक गोपाल कलाने यांनी 2 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल केली असून दोषींवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल होईपर्यंत लढा सुरूच राहील अशी ठाम भूमिका भाजपाने घेतली आहे। या प्रकरणामुळे शालेय शिक्षण व्यवस्था, शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या संस्कारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून आता प्रशासन आणि पोलिसांची भूमिका पुढे काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उमरखेड नगर परिषद हद्दीतील अब्दुल गफूर शाह उर्दू स्कूल शाळा क्रमांक 2 या स्कूलमध्ये 26 जानेवारी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ए मर्द ए मुजाहिद तेरी यलगार कहा है हे पाकिस्तानी गीत सादर करण्यात आले। या गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले। सादर गीत हे जिहादी गीत असून पाकिस्तान या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊन भारत पाकिस्तान 1965च्या युद्धात या गीताला स्मृती गीत म्हणून वापरले। त्यामुळे हे गीत शाळेच्या स्नेहमिलनात वाजून लहान मुलांच्या कवळ्या मनावर देशविरोधी संस्कार रुजवण्याचे काम संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत। त्याकरिता त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। सादर गीताची तक्रार उमरखेड येथील पोलीस स्टेशन व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली।